पुणे येथील महिलेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच सांगलीच्या कवठेमंकाळ शहरामध्ये गुरुवारी दिनांक 6 मार्च रोजी दुपारच्या वेळेस एका परप्रांतीय तरुणाने परप्रांतीय 6 वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक व किळसवाणी घटना घडली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत त्या नराधमास ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की कवठेमंकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडीमध्ये मध्य प्रदेशातील एक कुटुंब रोजगाराच्या निमित्ताने राहत आहे. संशयित नराधम लोकेन केवलराम कासडे, वय वर्षे 21, मुळगाव खडवा, तालुका खलावा, जिल्हा खांडवा, मध्य प्रदेश याची व पीडित बालकाच्या कुटुंबाची ओळख आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास त्या बालकास कुरकुरे व पैसे देण्याचे आमिष दाखवून आपल्या विद्यानगर येथील खोलीत घेऊन गेला व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला याची कवठेमंकाळ पोलिसात फरियाद दाखल करण्यात आली असून त्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी जत विभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, कवठेमंकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या घटनामुळे कवठेमंकाळ शहरामध्ये खळबळ माजली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळे करीत आहेत. कवठेमंकाळ वार्ता मुख्यसाठी संपादक जगन्नाथ सकट.